ज्या वेळेला अनेक वर्षापासून दररोज छातीमध्ये जळजळ होते, मळमळ होते, घशापर्यंत किंवा तोंडापर्यंत आंबट कडू तिखट अशी पित्ताची गुळणी येते. त्या पित्ताच्या गुळणीने घसा भाजून निघतो. कधीकधी रात्री झोपल्यानंतर अचानक तोंडामध्ये पित्ताची गुळणी येऊन ठसका लागतो. त्यामुळे उठून बसावे लागते. अनेक वर्ष असा पित्ताच्या गुळणीचा त्रास झाल्यानंतर काही पेशंटमध्ये दिवसातून भरपूर म्हणजे 50-100 ढेकर येतात. कधीकधी ढेकर छातीमध्ये अडकून बसतात किंवा छातीमध्ये तीव्र चमकल्यासारखी वेदना होते. अंताचा घास गिळताना रुतत रुतत खाली जातो. असा सतत त्रास झाल्यानंतर पहिल्यांदा काही दिवस फॅमिली डॉक्टरांचे उपचार किंवा वारंवार पित्ताची गोळी खाणे आणि तरीसुद्धा त्रास कमी न झाल्यामुळे मग पेशंट पोटविकार तज्ज्ञाकडे उपचारासाठी गेल्यानंतर सर्वप्रथम त्या पेशंटची एंडोस्कोपी म्हणजे तोंडाच्या मार्गे गॅस्ट्रोस्कोपी केली जाते आणि गॅस्ट्रोस्कोपीच्या रिपोर्टमध्ये प्रामुख्याने GERD गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर असा रिपोर्ट लिहून येतो. पेशंटला सांगताना ॲसिड रिफ्लक्स आहे किंवा पित्ताचा त्रास आहे असे सांगितले जाते. मग पेशंटला प्रश्न पडतो GERD म्हणजे नक्की काय किंवा ॲसिड रिफ्लक्स म्हणजे नक्की काय. हे काहीतरी पोटाचा भयंकर घातक आजार आहे की काय आणि ह्या विचाराने बहुतांशी वेळा पेशंटची मानसिक स्थिती चिंताग्रस्त झालेली दिसते.